त्या धामामध्ये स्थित आहेत, तिकडे ते राहतात. आणि मग ते मनापेक्षा अधिक वेगवान आहेत व इतर सर्वांना ते धावताना मागे टाकू शकतात. अरे काय सांगितलं इकडे? भगवंत इतके जोरात पळू शकतात की ते पळण्यामध्ये कोणाला ऐकणार? याचा काय संबंध आहे? इकडे श्लोकामध्ये सांगायची काय गरज आहे? याचा पुढे संदर्भ दिलेला आहे. मनापेक्षा अधिक वेग आहे. प्रकाशाचा वेग किती आहे रविलोचन प्रभू? 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. प्रकाशाचा वेग आहे एवढा. आणि प्रकाश म्हणजे सूर्य जेव्हा उगवतो ना, सूर्याची जी एक किरण आहे, तो किरण इथं आपल्यापर्यंत यायला सूर्यप्रकाश किती वेळ लागतो? तो जो वेग आहे, फार वेग आहे, जास्त वेग आहे तो. सूर्याचं अंतर करोडो किलोमीटर आहे आपल्यापासून, लाखो किलोमीटर आहे. मग एवढं अंतर पार करायला किती वेळ लागत असेल विचार करा. सूर्य उगवल्याबरोबर तो किरण आपल्याकडे येतो. तर याला म्हणतात त्या सूर्यकिरणाचा वेग एवढा फास्ट आहे. त्याच्यापेक्षा मनाचा वेग लाखो पटीनं फास्ट आहे. मनाचा वेग किती आहे? आत्ता इथं आहे मी. किती वेळात गेलो मी आता युरोपमध्ये जाऊ शकतो, अमेरिकेमध्ये जाऊ शकतो, कुठे पण जाऊ शकतो मी, हिमालयात जाऊ शकते. गेलं मन माझं तिकडे, गेलं तिकडे. किती वेगवान आहे मन बा. आपण आता घरापर्यंत पण जाणं म्हणत नाही, मी या 7 समुद्राच्या पलीकडे पण जाऊ शकतो. एक फ्रॅक्शन ऑफ सेकंद म्हणतात त्याला. लव मात्र निमिष मात्र काय म्हणायचं ते म्हणा. डोळ्याची पापणी लवते ना लवते. इतक्या वेगवान मन आहे असं म्हटलेलं आहे. ओके, ठीक आहे. पण या मनापेक्षा सुद्धा भगवंतांचा वेग जास्त आहे म्हटलेला आहे. भगवंतांचा वेग जास्त आहे. ते धावताना सगळ्यांना मागं टाकू शकतात. तुम्हाला एक कथा मी सांगतो. भगवान श्रीकृष्ण आणि एक साधारण जीव यांच्यामध्ये काय फरक असतो? तुम्ही भगवंतांची मथुरा लीला ऐकली असेल भागवतामध्ये. मथुरा लीलेमध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी कंसाला मारलं. मथुरेमध्ये आले भगवंताचं वय आहे 11 वर्ष साधारणपणे. आणि भगवंतानी मथुरेमध्ये आल्यानंतर कंसाला मारलं. आणि कंसाला मारल्यानंतर त्याच्या 2 बायका होत्या. कंसाला 2 बायका मेन त्याच्या, अजूनही काय असतील पण 2 तर आहेत, अस्ती आणि प्राप्ती. काय नाव त्यांची? या जरासंधाच्या मुली होत्या. जरासंध नावाचा मगध देशाचा राजा होता जरासंध. आणि हे राजे लोक सुद्धा राक्षसी वृत्तीचे होते. म्हणजे जसं बघा रावण होता की नाही, रावण पण एका देशाचा राजाच आहे की नाही, म्हणजे नेता आहे, प्रधानमंत्री आहे, पण आहे कोण? तो राक्षस आहे, त्याची वृत्ती राक्षसी आहे. तसं जरासंध कोण आहे? राजा आहे पण राक्षस आहे. आता कालयवन पण नाव येणार आहे पुढे. तो पण कालयवन आहे, राजा एका देशाचा पण राक्षस आहे. तसं आजकाल पण काही नेते मंडळी समाजामध्ये आहेत, वेगवेगळ्या पदावरती आहेत, राजकारणी लोक आहेत ते नेता, पण आहेत ते खरं कोण? राक्षस. असे अनेक नेते मंडळी आहेत जे राक्षसासारखे वागतात. म्हणजेच भ्रष्टाचार करणं, अन्याय करणं ही त्यांची ठरलेली कामं आहेत. अर्थातच सर्व नाही, बरेच जण म्हणजे राक्षसच आहेत. आणि असे अनेक राक्षसांचा वध करण्यासाठी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. त्या साधूंची रक्षा करण्यासाठी, चांगल्या लोकांची रक्षा करण्यासाठी आणि या राक्षसी वृत्तीच्या लोकांचा विनाश करण्यासाठी भगवंत वेळोवेळी प्रत्येक युगायुगामध्ये प्रकट होतात. आणि भगवान श्रीकृष्ण द्वापार युगामध्ये प्रकट झाल्यानंतर अनेक हे राक्षस लोक राजाच्या रूपाने प्रकट झालेले होते. शिशुपाल राजा एक प्रकारचा, तो दंतवक्र, हे सगळे राजे लोक होते. हे सगळे राक्षस लोक होते. यांना मारण्यासाठी तर श्रीकृष्ण आले होते. आणि भगवान श्रीकृष्ण आल्यानंतर मथुरेचा राजा कंस हा पण काय आहे? राक्षसच आहे. कंसाचे मित्र कोण आहेत माहिती आहे का? कोण आहे ते? पुतना, तृणावत यांच्याशी संधी केलेली आहे राक्षस लोकांशी. फक्त दिसताना माणसासारखा दिसतोय, आहे राक्षसच कंस. हा कंस जो आहे, या कंसाला भगवंतानी मथुरेमध्ये आले, कंसाचा वध केला. आणि कंसाचा वध केल्यानंतर
त्या 2 बायका कंसाच्या अस्ती आणि प्राप्ती रडत रडत आपल्या माहेरी गेल्या. आणि माहेरी गेल्यानंतर त्याने आपल्या वडिलांना सांगितलं, म्हटले, अहो आता आमचा नवरा तर मारला गेला आणि आता हे श्रीकृष्ण तिकडे आलेले आहेत म्हणे, तर आता काय करायचं. अशा प्रकारे जरासंध जो आहे, हा जरासंध मोठी सेना घेऊन मथुरेवर आक्रमण केलं जरासंधाने. आणि मोठी सेना घेऊन त्यांनी जेव्हा आक्रमण केलं मथुरेवरती, मथुरा हे एक राज्य आहे, आणि मथुरेवर आक्रमण केल्यानंतर 23 अक्षयोनी सेना. तर एक अक्षयोनी म्हणजे किती सांगितलं होतं मी मागच्या वेळेला. तर एक अक्षयोनी म्हणजे त्याच्यामध्ये कितीतरी पायदळ, 28,000 हत्ती, 28,000 घोडे, 1,00,000 पायदळ, एक असं काय 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 असतं, बरंच काही असतं याच्यामध्ये. त्याला एक अक्षयोनी म्हणतात. असे 23 अक्षयोनी सेना घेऊन तो मथुरेवर आक्रमण केलं. पहिल्या वेळेला आक्रमण केलं, भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दोघंच गेले, भाऊ भाऊ, छोटीशी मुलं आहेत 11-12 वर्षाची. ते दोघं गेले आणि त्यांनी काय केलं, त्या युद्धामध्ये एवढ्या सगळ्या सैनिकांना त्यांनी परास्त केलं. श्रीकृष्ण आणि बलराम या दोघांनी परास्त केलं. आणि परास्त करायचे आणि सगळे लोक मारून टाकायचे. त्यांच्या ज्या अंगावर सोनं वगैरे आहे ते सगळं घेऊन यायचं आणि इकडं खजिन्यामध्ये, ट्रेझरीमध्ये टाकायचं मथुरेच्या. आणि भगवंतानी मारलं. मग पुन्हा भगवंत जरासंधाला मारू शकत होते. भगवंतासाठी काय अवघड आहे का? भगवंत जरासंधाला मारू शकत होते, परंतु बलराम म्हणले, दादा मारून टाकी म्हणले, याला काय अवघड आहे मारायला. भगवंत म्हटले नाही. भगवंत म्हटले, हे जे राक्षसी वृत्तीचे लोक आहेत, 23 अक्षयोनी घेऊन आले. आता जरासंध पळून गेला, माघारी गेला, पुन्हा 23 अक्षयोनी घेऊन येईल म्हणे. पुन्हा त्यांना मारायचं म्हणे आपण, आणि घरी बसून मारायचं, कुठं जायचं नाही, राक्षसांना मारायचं. चांगलं आहे की नाही. घरी बसून जर ऑनलाईन सगळ्या गोष्टी भेटत असेल तर मार्केटला कशाला जायचं, एवढं कष्ट कशाला घ्यायचं, तेही कमी दरामध्ये. असं भगवंतांनी सांगितलं. म्हणले होलसेलमध्ये मारायचे, घरी बसल्या मारायचे म्हटले. जेव्हा सेना यायची मथुरेला, असा पूर्ण घेरा घालायची, भगवंत काय करायचे, त्या मथुरेच्या बाहेर जायचं, त्या मथुरेच्या बाहेर जायचं आणि मथुरेच्या बाहेर युद्ध करायचं, असं त्यांचा नियम होता. मग दुसऱ्या वेळेला जरासंध आला, 23 अक्षयोनी सेना घेऊन आला. परत तिसऱ्या वेळेला ते पण मारून टाकले. तिसऱ्या वेळेला आला, चौथ्या वेळेला आला. असं करून 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 17 वेळा जरासंधाने मथुरेवर आक्रमण केलं मंडळीनं. किती वेळा? आणि 17 वेळा आक्रमण केल्यानंतर मग 17 गुणिले 23 करा, आता कॅल्क्युलेटर काढावं लागेल तुम्हाला. तर एवढ्या अक्षयोनी एवढं सैनिक मारलं भगवंतानी मथुरेमध्ये आरामात बसून. असं म्हणलेलं आहे. आता प्रभू रामचंद्रांचा तर प्रभाव पाहिलेला आहे तुम्ही, धनुष्यबाणाचा. त्यांना तर युद्ध तर काय, भगवान श्रीकृष्ण बाणाला प्रत्यंच्या लावायचे, जो टणकार व्हायचा, आवाज व्हायचा, त्या आवाजानेच निम्मे अर्धे गार व्हायचे सैनिक. श्रीकृष्णांच्या बाणामध्ये एवढी ताकद आहे. आणि मग भगवंता जेव्हा जरासंधाला मारण्याचा प्रयत्न करतायत, या ठिकाणी 17 वेळा आक्रमण केल्यानंतर जरासंध जो आहे, या जरासंधाने 18व्या वेळेला एक दुसरा राजा निवडला. त्याचं नाव होतं कालयवन. काय नाव होतं? हा कालयवन भगवंतांचा मारण्यासाठी पाठवला, त्यांनी श्रीकृष्णांना मारण्यासाठी पाठवला. आणि नारदांनी सांगितलं होतं, त्याला मोठी कथा आहे की श्रीकृष्णाला युद्ध करायला नारदांनीच शिकवलं होतं, त्यांना सांगितलं होतं. हा कालयवन 18व्या वेळेला मथुरेवर चालून आला. पण हा कालयवन, त्याला आशीर्वादसुद्धा होता की कालयवन युद्धामध्ये मारला जाणार नाही, कारण त्याची शक्ती एवढी होती त्या कालयवनची की सहजासहजी तो युद्ध करून मारला जाऊ शकत नव्हता, बाणांनी मारला जाऊ शकत नव्हता. जसं हे राक्षस लोक जे असतात ना, वरदान प्राप्त करतात, काय मी असा मरणार नाही, मी तसा मरणार नाही, मी पाण्यात मरणार नाही, मी अग्नीने मरणार नाही, मी माणसाने मरणार नाही, मी हवेत मरणार नाही, असे वरदान प्राप्त करून घेतले होते. हा कालयवन पण त्यातलंच. कालयवनाला युद्धामध्ये जमिनीवर मारणं फार अवघड होतं युद्ध करून. त्याला काहीतरी चिटिंग करूनच मारावं लागत होतं, हे ठरलेलं होतं. आणि हे कुणाला माहिती आहे? भगवंताला माहिती आहे. 18व्या वेळेला मथुरेवर आक्रमण केल्यानंतर, या कालयवनाने आक्रमण केल्यानंतर भगवंतानी ठरवलं, म्हटले आता काही मथुरा वाचणार नाही, कारण याचं सैन्यबळ भरपूर आहे आणि हा काय मरणारा साधारण व्यक्ती नाही आहे.
मग भगवंत आणि बलरामांची मदत घेऊन काय केलं, एका रात्रीमध्ये पूर्ण मथुरा नगरी हे अशी पाठवली पुढं. आणि एका रात्रीमध्ये एक नवीन सुंदर असं शहर निर्माण केलं भगवंताने. आणि त्या शहराचं नाव आहे द्वारकाधाम की. भगवंतानी द्वारका नगरी एका रात्रीमध्ये समुद्रामध्ये निर्माण केली. आणि समुद्रात का निर्माण केली बेटावर, जेणेकरून हा राक्षस तिथं पोहोचू नये म्हणून द्वारका निर्माण केली भगवंतानी. आणि मथुरेमध्ये जे लोक आहेत त्या सगळ्यांना तिकडंच स्थापित केलं. त्या उग्रसेनाला राजा बनवलं. वसुदेव आणि देवकी जेलमध्ये बंद होते 14 वर्षापासून, तर त्यांनाही तिकडं नेलं. सगळे मथुरावासी तिकडं नेले. म्हणजे द्वारका काय मथुरेपेक्षा वेगळी नाही, द्वारका आणि मथुरा एकच आहे. मग हा जो कालयवन आहे, हा कालयवन भगवंतावर चिडलेला आणि तो भगवंत मागे लागला. काय धनुष्यबाण गदा घेऊन भगवंत मागे लागला. आणि भगवंत काय करतायत, पळून चालले. भगवंत कुठे चालले, द्वारकेला. आधी सगळी मथुरा नगरी नेली आणि नंतर स्वतः भगवंत निघाले पुढं. बलरामांना पुढं पाठवलं होतं भगवंताने, राहिले कृष्ण माग. कृष्ण भगवंत निघाले द्वारकाकडे. आणि तो कालयवन आहे ना, कालयवन पाठीमागं लागला भगवंतांच्या. आणि काय म्हणायचा, ए कुठे चाललं, थांब, पळपुटा कुठला, थांब. अरे युद्ध कर, तुझ्या दम असेल तर युद्ध कर माझ्याशी, पळतोस काय तू. आणि तो शिव्या द्यायला लागला भगवंतांना, श्रीकृष्णांना, कालयवन. आणि आपल्या मराठीमध्ये पण शिवीच आहे, पळपुटा. पळपुटा म्हणजे पळपुटा म्हणजे काय, पळून जाणारा. अजून काय शब्द आहे काय एखादा, भित्रा नाही, भित्रा पण म्हणला असेल तो, पण एक विशेष शब्द त्यांनी वापरला, रणछोड. काय शब्द वापरला, रणांगण सोडून पळून जातो, रणछोड. अशी शिवीच आहे. जसं भगवंताचं गुजरातमध्ये गेलं तर एक ठिकाण आहे डाकोर नावाचं, द्वारकेच्या अलीकडं. तर डाकोरमध्ये भगवंताचं नाव रणछोड राय आहे. काय नाव आहे, भगवंताला कुणी शिवी जरी दिली तरी भगवंताचे नाव होतं. भगवंताचं काय, भगवंताला लोक काय म्हणतात, काळ्या. काळ्या म्हणजे काय, त्यांचं आडनाव काळे नाही आहे, त्यांचं नाव काळ्या. काळ्या म्हणजे सावळा. तर भगवंताला काय म्हणतात, सावळा, श्याम सुंदर. आणि शिवी काय दिली, रणछोड. रणांगण सोडून पळून जातो, लाज नाही वाटत तुला, शूरवीर असेल तर युद्ध कर, तुझ्या दम असेल तर युद्ध कर माझ्याशी. भगवंताला तो असा डिवचू लागला. आणि भगवंत मात्र हसतायत, भगवान श्रीकृष्ण हसतायत. आणि भगवंत निवांत चालतायत भगवंताशी. आणि मग मी सांगतो, डाकोर मा कोण छे, राजा रणछोड राय छे. गुजरातमध्ये असं म्हणलं तर, गुजराती भाषेमध्ये डाकोर मा कोण छे, राजा रणछोड राय. तर राजा म्हणलेला, राजा भगवंताला, कारण द्वारकेचे राजा होते भगवंत. तर हा कालयवन भगवंताच्या पाठीमागं लागला. भगवंता पाठीमागं लागल्यानंतर तो पिछा करत 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 त्या द्वारकेच्या जवळ गेले. तिकडं सुदामापुरी, द्वारकाच्या तिकडे एक पर्वत आहेत मोठमोठे, सोमनाथ प्रभाक्षेत्राच्या जवळ. आणि त्या धौलगिरी पर्वताकडे गेले. आणि तिकडे त्या ठिकाणी एक, ही लीला मी यासाठी सांगत आहे की भगवान श्रीकृष्ण चालत आहेत आणि कालयवन काय करत आहे, भगवंताच्या मागं पळत आहे. मी काय म्हटलं, भगवान श्रीकृष्ण चालत आहेत आणि हा राक्षस भगवंत मागं पळत आहे. आणि त्याला काय वाटतंय, आत्ता मी पकडलं श्रीकृष्णांना पकडलं असं त्याला वाटतंय. आणि तो जातोय पकडायला. आणि अचानक असं वाटतंय की भगवंत फार दूर आहेत. अरे आत्ता तरी इथं होते, इथं कसं काय गेले. सांगण्याचा उद्देश की श्रीकृष्ण चालतात आणि हा राक्षस पळतो, तरी सुद्धा श्रीकृष्ण सापडत. ज्याची एवढी मोठी शक्ती आहे, ज्याला घाबरून भगवंत मथुरेवरून द्वारकेला गेलेले आहेत, पण तो भगवंतांना पळवू स्पर्श करू शकत नाही, धावण्यामध्ये हरवू शकत नाही. म्हणून मी सांगेन, भगवंताला कोणी हरवू शकतं का. मोठा ऑलिम्पिकमधला नोबेल काय म्हणायचं, कसला ऑलिम्पिक पुरस्कार विजेता जरी असेल, तरी पण तो धावण्यामध्ये भगवंताला हरवू शकेल का, नाही हरवू शकत आहे. भगवंत सर्वात जास्त धावू शकतात. आता ही कथा इथंपर्यंतच आहे आपल्यासाठी, पण आता आलेच ओघाणे म्हणून सांगतो. पुढे काय झालं,
रुख राहायला नको तुमच्या मनामध्ये. पुढं काय झालं, तिकडे भगवंत एका डोंगरामध्ये घुसले श्रीकृष्ण, आणि त्या डोंगरामध्ये एक गुफा होती. त्या गुफेमध्ये भगवंत गेले, आणि भगवंत गुफेमध्ये गेल्यानंतर त्या गुफेमध्ये मांधाता नावाच्या राजाचा एक मुलगा होता. त्याचं नाव होतं मुचकुंद. काय नाव होतं? हा मुचकुंद राजा तिकडे असा झोपला होता. एवढा झोपलेला आहे हा, गाढ झोपलेला आहे मुचकुंद. म्हटले काय याचं, तर ते म्हटले त्या मुचकुंद राजाच्या अंगावरती भगवंतानी आपला शेला टाकला, उपरणं टाकलं, पितांबर. तर भगवंताचा शेला प्रसिद्ध आहे. विठ्ठलाचा शेला जनाबाईच्या घरी सापडला, तो प्रसिद्ध आहे शेला. तर त्या शेल्याने अनेक जणांचं कल्याण केलेलं आहे. तर तोच शेला भगवान श्रीकृष्णाने काय केलं की तो शेला जो आहे तो शेला त्या मुचकुंद राजा झोपलेला त्याच्या अंगावर टाकला असा. आणि भगवंत कुठे गेले? भगवंत आतमध्ये निघून गेले. आणि जसं त्याच्या अंगावर तो कपडा पडला तो जागा झाला. मुचकुंद राजा कोण आहे त्याने पाहिलं, आणि पाहिल्यानंतर तितक्यात तो राक्षस तिकडनं आला. तितक्यात तो राक्षस कोण, त्याचं नाव काय? कालयवन तिकडनं आला. आणि कालयवन तिकडनं आल्यानंतर बरोबर काय झालं, त्या मुचकुंद राजाने त्या कालयवनला पाहिलं. जसं पाहिलं तसं त्या कालयवनची राम नाम सत्य पुण्यतिथी झाली. तो जळून भस्म झाला कालयवन. काय कळालं तुम्हाला या कथेमधनं? तुम्हाला कसं काय झालं असं? या मुचकुंद राजाला आशीर्वाद प्राप्त होता, वरदान होतं. काय वरदान होतं की हा मुचकुंद राजा स्वर्गामध्ये देवतांना मदत करायला गेला होता, आणि त्या ठिकाणी नंतर कार्तिक स्वामी वगैरे आले मत्तीला. भरपूर म्हणले थकला असाल तुम्ही, जावा आता. म्हणले धन्यवाद तुमचे, तुम्हाला काय आशीर्वाद वरदान पाहिजे का, तुम्ही आम्हाला मदत केली. ते म्हटले काही नको, कंटाळोय म्हणले युद्धातनं, आता मला आरामाची गरज आहे, विश्रांतीची गरज आहे म्हटले. तर मी आता विश्रांती घ्यायला चाललेलो आहे, तर असा मला आशीर्वाद द्या की मला झोपेतनं कोणी उठवणार नाही. मला फार झोप लागलेली आहे आता. मगाशी मी सांगितलं प्रभूजींना, दिवसभर मला लोक त्रास देत असतात सारखे, बाहेर बोर्ड लावलेलं आहे आत येऊ नका म्हणून परवानगीशिवाय. तर मी म्हटलं बाहेरनं लॉक करा तुम्ही आणि जावा, मी आतमध्ये झोपतो म्हणलं थोडंसं. तर त्यांनी तसं केलं, बाहेरनं लॉक केलं, 2 तास ते गेले. तसं मुचकुंद राजाने सुद्धा वरदान मागितलं होतं, काय मला झोपायचं आहे, कुणी उठवलं की तो जळून राख झाला पाहिजे. नेमकंच भगवान श्रीकृष्णाने तसं केलं, त्याच्या अंगावर शेला टाकला आणि पळून गेले आतमध्ये. आणि पुढं कोण आलं, तो राक्षस आला आणि उठलं. त्याला वाटलं हेनेच उठवलंय, कोणी त्या राक्षसाने उठवलंय कालयवनने, आणि त्याच्याकडे बघितलं आणि तो जळून भस्म झाला. अशा प्रकारे भगवंतानी कालयवनला मारलं. भगवंत कोणाला कसे मारतील काय सांगता येत. कृष्ण भगवंत भरपूर चतुर आहे, ते इज व्हेरी स्मार्ट, स्पेशली चिटिंग. दुसऱ्याला फसवायचं कसं हे भगवंतांना श्रीकृष्णांकडनं शिकावं. आणि भगवान श्रीकृष्णाने कालयवनला मारलं. आणि आता ओघाणे आलं म्हणून पुढची पण कथा सांगून टाकतो. त्याचं पुढं काय झालं, तर हा मुचकुंद राजा भगवंताचं सौंदर्य त्याने पाहिलं. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, बर्हापीडम नटवर वपु कर्णयो कर्णिकारम बिभ्रतवासा कणकपिशम वैजयंतीम च माला रंध्राण वेणू अधरम सुदयो. ते सगळं पाहिलं, भगवंतांचं सुंदर रूप त्यांनी पाहिलं भगवंतांना. तो इतका घायाळ झाला ते रूप पाहून. कोण? मुचकुंद राजा. आणि इतका त्याला हे झालं की तो राजा म्हटला, भगवंत म्हटले काय पाहिजे तुला सांग. म्हणले हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा. हेच मागणं मागितलं त्या मुचकुंद राजाने. भगवंत तुम्ही किती सुंदर आहात, तुमच्या चरणाचा आश्रय मला प्रदान करा. आणि अजून एक मागणं त्या मुचकुंद राजाने मागितलं. ते म्हटले माझ्या पुढे असंच उभा राहा, निरंतर उभा राहा म्हणे तुम्ही, मला तुम्हाला पाहायचं आहे म्हणे, किती सुंदर आहात आपण. असं मागणं कुणी मागितलं मंडळीनो? त्या मुचकुंद राजाने मागितलं. आणि मग काय घडलं, भगवंत म्हणले ठीक आहे आता मला वेळ नाही, मला जायचं आहे द्वारकेला, लग्न करायची तिकडं 16,000 मुले कर बाळ सगळं राज्य करायचं आहे, आता सुरुवात झाली, तुझ्या पुढे कुठं उभा राहू म्हणले, निवांत येतो म्हणले नंतर, लग्न वगैरे झाल्यानंतर सगळं. बरं ठीक आहे म्हटले.
पुढच्या जन्मामध्ये मी तुला दर्शन देईन म्हणे. तपस्या कर, अजून थोडं बाकी आहे म्हणे. तर थोडंसं भगवंताचं दर्शन करूनसुद्धा भगवत प्राप्ती होईल काही सांगता येत नाही. हे एक उदाहरण आहे. ध्रुव महाराजांचं पण ते उदाहरण आहे. लक्षात येते का तुमच्या? ध्रुव महाराजांना सुद्धा भगवंत दर्शन झालं होतं मधुवनामध्ये, वृंदावनामध्ये, पण प्राप्ती नव्हती झाली. हा विषय वेगळा आहे. नामदेव महाराजांना सुद्धा तो विषय वेगळा आहे. पण मला सांगायचं होतं तुम्हाला की मुचकुंद राजा जो आहे त्याचा पुढचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबामध्ये होईल असं भगवंताने आशीर्वाद दिला. आणि त्या युगामध्ये मी तुला निरंतर दर्शन देईन, असं नाही जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत मी तुझ्या पुढे उभा राहीन म्हणे. भगवंताने आशीर्वाद दिला. त्याला फार आनंद झाला. त्याने तो देह त्याग केला. पुढचा जन्म त्याचा एका पवित्र ब्राह्मण कुळामध्ये झाला आणि त्याचं नाव झालं पुंडरीक. काय नाव झालं? हा मुचकुंद राजाच पुंडलिक झाला. आणि मग भगवंतानी त्याची इच्छा पूर्ण केली पंढरपुरामध्ये. तर पुंडलिक आला पंढरपूरमध्ये. त्याला सांगितलं होतं इकडं जा तपस्या करण्यासाठी. आणि मग त्याच पुंडलिकाला तेच श्रीकृष्ण द्वारकावरून आले, द्वारकाधीश भगवान, आणि त्यांनी इथे विठेवर उभा राहिले. आजही तिथंच उभा आहेत भगवंत. म्हणजे त्या पुंडलिकाच्या भावार्था प्रकट झालेल्या आहेत पंढरपुरामध्ये. म्हणजे पूर्वजन्माचा इतिहास आहे की पूर्वी तोच पुंडलिक मुचकुंद राजा होता. त्याने भगवंताची तपस्या केली होती आणि इच्छा केली होती की मला काय व्हायला पाहिजे, तुमचं निरंतर दर्शन घ्यायला पाहिजे. तर भगवंताने ती पूर्ण केली इच्छा. तर तेही पुढे येणारच आहे आपल्या इच्छांचा विषय. पण मला आपला विषय काय चालला होता लक्षात येते तुमच्या? काय? भगवान श्रीकृष्ण हे सगळ्यांना मागं टाकू शकतात पळताना. त्या कालयवनलाही मागं भगवंताने टाकलं. आणि मग या ठिकाणी सर्वात ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आलेलं आहे की शेकडो करोडो वर्ष जरी प्रवास केला तरीसुद्धा हे जे परमतत्व, हे जे भगवंत आहेत हे फार दूर आहेत असं आपल्याला जाणवेल. सूर्य कसा आहे? सूर्य कसा आहे? फार दूर आहे. शक्य आहे का सूर्याला स्पर्श करणं? असं तो दिसतो तरी कमीत कमी डोळ्याला. पण हे चिदाकाश, हे जे चिदाकाश म्हणजे गोलोक, वृंदावन, वैकुंठ, आध्यात्मिक जग, इकडे भगवंत आहेत. आणि या भगवंतांना सहजासहजी मी पाहू शकत नाही. ते पुढं पण येणार आहे. पूर्ण ईशोपनिषदावर तेच वर्णन आहे की भगवंताला पाहू कसं शकतो मी, याचं पूर्ण वर्णन या ग्रंथामध्ये आहे. आणि तो विधी पण दिलेला आहे याच्यामध्ये. तो एक मायेचा पडदा पुढं धरलेला आहे. तो पडदा असा हटला की भगवंताचं दर्शन होणार आहे आपल्याला. तर ते पण पुढं 9व्या श्लोकामध्ये येईलच. सांगण्याचा उद्देश हा होता की ब्रह्मसंहिता नावाचा एक ग्रंथ आहे. तर हा ग्रंथ आहे ब्रह्मसंहिता नावाचा. याच्यामध्ये ब्रह्माजींनी लिहिलेले आहेत काही श्लोक लिहिलेले आहेत, फार सुंदर आहेत की भगवंताच्या सौंदर्याचे वर्णन आहे. असं इस्कॉनच्या मंदिरामध्ये दररोज सकाळी लावलं जातं, गोविंदम आदिपुरुषम तमहां भजामी, गोविंदा आदिपुरुष. त्याच्यामध्ये 34व्या श्लोकात रेफरन्स दिलेला आहे प्रभुपादांनी. 34व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, पंथास्तु कोटी शतवत्सर संप्रगम्यो वायोरथापि मनसो मुनिपुंगवाणां सोऽप्यस्ति यत्पदस्सि मन्य विचिन्त्य तत्त्वे गोविंदम आदिपुरुषं तमहं भजामि. ब्रह्मसंहितेमध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे की या भगवंताला तुम्ही जाणू शकत नाही, या भगवंताला तुम्ही पाहू शकत नाही, त्यासाठी पात्रता लागते. कोणी पण नास्तिकवादी व्यक्ती उठला आणि देव दाखवा, कसं देव दाखवायचं तुला? तू देवावर विश्वास तरी ठेव, मग दाखवणार ना देव तुला कसा आहे ते. बरोबर आहे की नाही? देव काय असं काही रस्त्यावर पडलेली वस्तू आहे का दाखवायला तुम्हाला की देव दाखवा? कोणी उठते म्हणते कुठं आहे तुमचा देव? असं नाही ना. बाप दाखवणे तर श्राद्ध घाल, अशातला प्रकार आहे. मग आता बाप मेलाय, कसं दाखवायचं तुला? बाप दाखवणे तर श्राद्ध घाल. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे, असं प्रॅक्टिकली नाही आहे ह्या गोष्टी. भगवंताला जाणण्याचा मार्ग वेगळा आहे.
मग काही लोकांनी जाण्याचा प्रयत्न केला भगवंताला, मग म्हणले कोणी निर्विशेषवादी, मायावादी, निराकारवादी, हे वादी ते वादी बरेच आहेत जे भगवंताला जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी इथं ब्रह्मसंहितेमध्ये म्हटलेलं आहे, हजारो करोडो वर्ष जरी ह्या ज्यांना कैवल्य मुक्ती पाहिजे असाही काही प्रचार महाराष्ट्रामध्ये, की ज्यांना मुक्त व्हायचं आहे, भक्त नाही व्हायचं आम्हाला मुक्त व्हायचं आहे. मग आम्ही काय करतो, निर्विशेष रूपावरती ध्यान करतो. भगवंत कसे म्हणे, प्रकाशासारखे भगवंताला रूप नाही, रंग नाही, आकार नाही, काय नाही. आणि अशा भगवंताला आम्ही प्राप्त करण्यासाठी काय करतो, भगवंतांचं गुणगान, भगवंताचं निराकार निर्गुण स्वरूपाची उपासना आम्ही करतो. मग प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहित आहेत की त्या लोकांना असं जाणवून येईल की भगवंत फार दूर आहेत. किती दूर आहेत, करोडो कोटी शतवत्सर संप्रगम्यो, करोडो किलोमीटर दूर आहेत भगवंत इथून. आणि त्या लोकांना जेव्हा ते लोक मृत्यू पावतील, जे भगवंताला निराकार मानतायत ते जे प्रकाशावर ध्यान करतायत ते काय होतील, शेवटी जातील. हा प्रकाश म्हणजे काय आहे तुम्हाला माहिती आहे का? भगवान श्रीकृष्ण जेव्हा वैकुंठामध्ये आहेत, भगवान श्रीकृष्णाच्या पायाचा अंगठा, त्याचा जो नख आहे, पायाच्या अंगठ्याचा नख आहे, त्या नखामधून भगवंतांचा एक प्रकाश बाहेर पडतो. नखातून ते नखातनं जो प्रकाश बाहेर पडतो त्याच्यामध्ये असे करोडो सूर्य वाहून जातील. काय म्हटलं मी तुम्हाला, नखाच्या प्रकाशातून करोडो सूर्य वाहून जातील. इतका प्रकाश भगवंताच्या पायाच्या नखातनं बाहेर पडतो श्रीकृष्णांच्या. आणि असे भगवंत आहेत, त्याचा सुद्धा अनुभव या कैवल्य मुक्तीवाल्यांना होत नाही. भगवंताला भेटायचं तर लांब, तुम्ही भगवंताला मानतच नाही. पहिली गोष्ट, एक प्रकारे हे मायावादी कृष्ण अपराधी, हे मायावादी किंवा भगवंतांना निराकार समजणारे लोक, निराकार म्हणजे आकार नाही म्हणायचं भगवंताला, असं म्हणायचं. भगवंतामध्ये कोणता गुण नाही, निर्गुण भगवंत. या लोकांना भगवंताचं प्रेम प्राप्त नाही होणार. ते कुठंपर्यंत पोचतील, ते भगवंतांच्यापर्यंत पोचतील, पण त्यांना भगवंत दिसणार त्या प्रकाशापर्यंत पोचतील. त्याला ब्रह्मज्योती असं नाव आहे शास्त्रामध्ये. काय नाव आहे? त्या ब्रह्मज्योतीपर्यंत पोचतील हे लोक, त्यांना भगवंत दिसणार नाहीत. याची एक घटना घडली शास्त्रामध्ये. ब्रह्माजीची 4 मुलं होती. काय नाव त्यांचं? सनक, सनातन, सनंदन, सनत कुमार. 4 मुलं होती. मग भगवंतांनी ब्रह्माजीला सांगितलं होतं की तुम्ही सृष्टी निर्माण करा. मग ब्रह्माजीने काय केलं, पहिले 4 मुलं निर्माण केले. हे 4 मुलं फिरायचे, पण यांचं वैशिष्ट्य असं, हे कपडेच घालत नव्हते, लंगोट लावायचे, पण ते पण त्यांचं नको वाटायचं त्यांना. आणि ती मुलं छोटीच राहिले, एवढेच. त्यांची उंचीच वाढे ना मुलांची. मग ते म्हटले तुम्ही मोठं का होत नाही रे? भगवंतानी मला सृष्टी निर्माण करायला सांगितले, तुम्ही मोठं व्हा, तुमचं लगीन करूया, लग्न केल्यानंतर मग मुलं होतील तुम्हाला, मग हे पसारा वाढणार ना सगळा, तुम्ही असं कसं काय छोटे राहिले? ते म्हणले बाबा नको, लग्न करायला नको म्हणले, लई झंझट आहे म्हणले लग्न वगैरे म्हटले. त्यामुळे म्हटले छोटा बनके रहो, राधे राधे कहो. तर लहानपणा देखा देवा, मुंगी साखरेचा रावा. आम्हाला छोटंच राहू द्या म्हटले, आम्हाला मोठं व्हायचं नाही, लग्न पण करायचं नाही. भरपूर टेन्शन असते लग्न झालं की, मग ते मुलं आणि ते बायका, भांडण, कोर्टन, कचेरीन, रोज किराणा सामान आणा आणि हे करा, झाडू मारा, भांडी घासा, पोरांच्या चड्ड्या धुवा, बरंच काही काय आहे म्हटले. मग काय म्हटले, हे काही नको म्हटले, आम्ही कपडेच घालत नाही, आम्हाला मोठं व्हायचं नाही म्हटले. 4ही मुलं ब्रह्मचारी राहिले, छोटेच राहिले एवढे. पण या मुलांचं अजून एक वैशिष्ट्य की भगवंतांच्या रूपाला मानत नव्हते. हे निर्गुण निराकारवादी मुलं होते. भगवंत म्हणे प्रकाशासारखे भगवंताला मानत नव्हते. एकदा पण यांच्या मनामध्ये एक इच्छा झाली, या 4 मुलांच्या मनामध्ये, की भगवंताचं दर्शन करूया वैकुंठामध्ये. भगवंत असं ऐकलंय मी, वैकुंठामध्ये भगवंत आहेत. अहो किती जरी तुम्ही नास्तिक म्हटलं ना, आता एखादा ते काय करतात माहिती आहे का, आता एखादा राजकीय नेता आहे, आज मतदानाला उभा राहिलेला आहे, तो नास्तिक जरी असला तरी काय करतात, ते मशीनला आरती ओवाळतात आणि नारळ फोडतात मतदाना दिवशी. या भारतामध्ये राहून नास्तिक बनताच येत नाही तुम्हाला. ते फार अवघड आहे. तुम्ही अमेरिकेत जन्माला आलाय तो भाग वेगळा, भारतामध्ये राहून देव नाही म्हणू शकत नाही तुम्ही. काय झालं तर अरे देवा म्हणतो इकडे. नास्तिक कसं बनणार तुम्ही? देव नाही म्हणू शकत नाही. सांगण्याचा उद्देश आहे, इथे भगवंताचा कणाकणामध्ये भगवंताचा वास आहे भारतभूमीमध्ये. आणि
हे 4 मुलं गेले वैकुंठामध्ये. वैकुंठ म्हणजे भगवंताचं धाम आहे, जिकडे विष्णू राहतात. मग या वैकुंठामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी द्वारपाल होते, जय आणि विजय. वैकुंठाला 7 दरवाजे आहेत. किती आहेत? प्रत्येक दरवाजावरती 2-2 माणसं उभा आहेत. म्हणजे असं सिक्युरिटी गार्ड असतं की नाही, बँकेच्या पुढे बंदूक घेऊन. तसं ते बंदूक तर नाही, पण ते पहारेकरी बसलेले आहेत. आणि त्या पहिल्या दरवाजावरती कोण आहे? जय आणि विजय. तुम्ही कुठल्याही मंदिरात गेले की 2 मिश्यावाली माणसं असतात की नाही शोभा राहिले, तर जय विजय आहेत. मग हे जे जय विजय आहेत त्यांनी अडवलं, द्वारपालाने अडवलं. कहा जा रहे हो? ते म्हणले, अरे मी कोण आहे माहिती आहे का म्हणले. म्हणजे सिक्युरिटी गार्डला, पोलीसला कोणी भेट नाही आजकाल हो. सकाळी आम्ही मतदान करायला गेलो, ते माणूस म्हणला गाडी तिकडे लावा. आम्ही नेऊन लावली गाडी तिकडं. इथं अजिबात 100 मीटरमध्ये गाडी लावायची नाही म्हटला तो. माऊलीप्रभूंनी गाडी नेऊन तिकडे बाहेर लावली, ते पांढऱ्या रेषेच्या तिकडे बाहेर लावले. ते घाबरले. भक्त आहेत ना, ऐकतात लगेच. मतदान करून आम्ही 5 मिनिटात बाहेर आलो, 50 गाड्या पुढं त्या गेटवरती. मग मी त्याला विचारलं, अरे म्हटलं ह्या गाड्याचं काय? म्हटलं आम्हाला तर गाडी तिकडे लावायला लावली म्हटलं. तो घाबरला त्यांना ॲक्च्युली. पण हे जय विजय घाबरले, कारण काही लोक आहेत. मग माऊलीप्रभूंनी ह्याचं उत्तर दिलं मला, की म्हणले काही राजकारणी लोकांचा अहंकार असतो म्हणले. त्यांना वाटतं आम्ही एवढे मोठे लोक आहे, तर म्हणले आम्हाला आमची गाडी आम्ही कुठे बी लावू. तू कोण सांगणार आम्हाला हवालदार? तर अशा प्रकारे या लोकांना, 4 लोकांना अहंकार झाला होता. आम्ही कोण आहे? वी आर द सन्स ऑफ ब्रह्मा. आम्ही ब्रह्माची पोर आहे. पहिले पोर आहे, 4 पोर आहे ब्रह्माची. ज्यांनी ब्रह्माने विश्व निर्माण केले त्या ब्रह्मदेवाचे मुलं आहे. आणि म्हणले तुम्ही आम्हाला अडवताय वैकुंठात जाण्यापासून, त्या विष्णूंची आम्हाला गाठ घ्यायची आहे म्हणे. असं म्हणल्यानंतर मग ते म्हणले अजिबात नाही. वैकुंठ म्हणजे काय? तुम्हाला इथं काय मॉल वाटला कोणी घुसायला इथे? वैकुंठ आहे म्हणले, इथे कोणालाही एंट्री नाही म्हणले वैकुंठामध्ये. वैकुंठामध्ये यायचं असेल तर पात्रता लागते, क्वालिफिकेशन लागतं. आणि तुम्ही बघताय का हो? बघताय तुम्ही? नाही आम्ही भक्त नाही, आम्ही मुक्तीवाले लोक आहे. मुक्तीवाले आम्ही, कैवल्य मुक्तीवाली आहे आम्ही, निराकारवादी आहे आम्ही, मायावादी आहे. गेट लॉस्ट, माघारी फिरा, तुमचं इथं काम नाही. वैकुंठामध्ये प्रवेश फक्त भक्तांना आहे, शुद्ध भक्तांना आहे. हे कोणालाही प्रवेश नाही म्हटलं. हे म्हटले लागले भांडणं जोरात त्यांची इथे. त्या ब्रह्माजीच्या मुलांची आणि ब्रह्माजीची भांडणं, त्या द्वारपालांची भांडणं लागली. आणि भांडण लागल्यानंतर त्या ठिकाणी त्या आत सोडायला तयार नाहीत. त्यांनी शाप दिला लगेच. लगेच काय शाप दिला? म्हणले तुम्ही 7 जन्म राक्षस व्हा म्हणले. तुम्ही काही लायकीचे नाही ते वैकुंठामध्ये राहण्याच्या. तुम्ही म्हणले कुठं जावा? भूतलावर, पृथ्वीवर जावा म्हणे, राक्षस बना म्हणले. ते लागले घाबरले. भगवंतांच्या वैकुंठामधले आम्ही लोक, आम्हाला शाप भेटला. ही सगळी ही भांडणचा आवाज वैकुंठामध्ये पोहोचला. आणि भगवान विष्णू तिकडनं आले आणि म्हटले काय चाललंय? म्हणले काय मॅटर आहे? काय झालंय? भांडताय कशाला? म्हणले आज काय मतदान आहे का भांडायला? भांडणं कशाला करते? म्हणले. तर ते इकडं सगळे आले. मग ते सगळं गोळा झाले तिकडे म्हणले. आणि म्हणले काय? बरं असा असा विषय. म्हणजे असू द्या, 7 जन्म. ते रडायला लागले. म्हणजे ठीक आहे, आपण थोडं कन्सेशन देऊ तुम्हाला. म्हणले 7 जन्म नाही, पण 3 जन्म तर तुम्हाला आता शाप दिलाय तर जावंच लागेल म्हणले. मग तेच द्वारपाल खाली आले. पहिला जन्म हिरण्यकशिपूचा झाला. दुसरा बोला रावण आणि कुंभकर्ण. तिसरा शिशुपाल आणि दंतवक्र. 3 जन्म झाले. आणि जगायमदायचा एक्स्ट्रा जन्म मागच्या वेळेस पाहिला आपण. तर सांगण्याचा उद्देश होता की हे जे 4 मुलं आहेत हे भगवंतांच्या साकार रूपाला मानत नव्हते, चतुष्कुमार. आणि मग काय झालं? पण झालं कसं? भगवान विष्णू आल्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ होती, तुळशीच्या पानाची माळ. तर हे तुळशीचा हार भगवंताच्या गळ्यामध्ये होता. त्याचा नुसता वास, फक्त वास त्यांच्या नाकात गेला त्या 4 मुलांच्या. भक्त भगवंताच्या फुलांचा, तुळशीच्या हाराचा वास नाकात गेला आणि ते तात्काळ हरिभक्त झाले. ते सगुण साकार झाले. निर्गुण निराकारचे सगुण साकार झाले केवळ भगवंत या तुळशीच्या वासाने. हा आहे भक्तिमार्ग.
म्हणून मी नेहमी सांगतो की तुळशीचं पान घेऊन ये जावं. कोणी आणलंय का सांगा बरं आता. कोणी आणले हातवरती प्रामाणिकपणे आहे का? धनवडे प्रोजे कुठं आहे पान तुमचं? हे नाही चालणार, असं नाही चालणार. भक्ती मार्गामध्ये गंभीर पाहिजे. सोपा आहे पण त्याला आपण गंभीरतेने घेत नाही, हा प्रॉब्लेम आपला आहे. तुळशीचं पान आणायला काय पैसे पडते तुम्ही? आपलं काय पानपट्टीवरचं पान आणायला सांगितलं का तुम्हाला? तुळशीचं पान शेतामध्ये तुळस आहे ते घेऊन यायचं ना. केवळ वास घेतल्याने ते भक्त झाले, त्यांचे सगळे डाऊट निघून गेले. इतका सोपा भक्ती मार्ग आहे. तुळशीला नुसतं पाणी घाला, 4 फेऱ्या घाला, संपलं. इतकं सुंदर आहे हा भक्ती मार्ग. मला सांगायचं काय होतं तुम्हाला, आपला विषय कुठे आला होता आठवते का तुम्हाला? हे जे मुक्तीवाले लोक आहेत ना, हे देवाला पाहायचं किंवा देव निर्गुण निराकार वगैरे म्हणायचं, ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या, याच्यामध्ये हे दिसून येतं या ठिकाणी की भगवंताला कोणीही पाहू शकत. बरेच माळकरी टाळकरी सगळे आहेत आपल्याकडं, पण भगवंताचं दर्शन होईल का नाही सांगता येत नाही. कारण त्यांचा विचार वेगळा आहे. त्यांचा विचार आहे देव बनण्याचा विचार आहे. देव बनू शकत नाही तुम्ही. देव नाही बनू शकत आपण. हा एक मोठा विषय आहे. बरेच लोक देव बनायच्या नादाला लागलेले आहेत. मग देव पाहावयासी गेलो, देव होऊन आलो, असाही प्रचार आहे. त्याचा अर्थ नाही समजला त्यांना अजून. म्हणून देव म्हणजे आम्ही आधी होतो साधारण जीव. नाही, आधी होतो आम्ही शिव. शिव म्हणजे आम्ही भगवंतच होतो. नंतर मायेने झपाटलं, आम्ही झालो जीव. आता भक्ती करून म्हणजे हे काय करून आम्ही काय करणार, त्या मायेचं आवरण काढणार, परत आम्ही होतो भगवान होतो परत आम्ही. असा एक प्रचार लोकांमध्ये आहे. म्हणजे भगवंत बनण्याचा नाद चालू आहे. प्रभुपादांनी याला छान उत्तर दिलेलं आहे. प्रभुपाद म्हणाले, तुम्हाला भगवंत बनण्याचा का नाद लागलेला आहे? अरे तुम्ही भगवंताचे बाप बना ना. प्रभुपाद म्हणले, इफ यू कॅन बी अ फादर ऑफ गॉड देन वाय यू वॉन्ट टू बी अ गॉड. प्रभुपाद म्हणायचे, तुम्ही भगवंताचा बाप बनू शकता, तुम्ही भगवंत का बनण्याचा प्रयत्न करताय? तपस्या करा, भक्ती करा. वृष्णी आणि सुतप्पा या दोघांनी काय केलं, तपस्या केली. आणि त्यांना पुढच्या हजारो वर्ष तपस्या केल्यानंतर त्यांना भगवंताचा आई आणि बाप बनायची संधी भेटली. मथुरेमध्ये कोण, देवकी आणि वसुदेव भगवंताचे आईबाप झाले ते. म्हणून प्रभुपाद म्हणायचे, तुम्ही भगवंताचा बाप बना ना. बाप, भगवंत का बनायची इच्छा आहे तुम्हाला? प्रभुपाद म्हणायचे. बरोबर आहे की नाही? भक्तीमध्ये बघा, बाप पण बनू शकता. सिद्धांताच्या दृष्टिकोनातून, तत्वाच्या दृष्टिकोनातून श्रीकृष्ण श्रेष्ठ आहेत, पण रस दृष्टिकोनातून राधा श्रेष्ठ आहे. हे एवढं मोठं तत्व आहे श्रीकृष्ण, पण ते तत्वसुद्धा मागं लुटू हालतंय त्या राधाराणीच्या. काहीच चालत नाही तिकडे. त्याचं फार मोठं श्रीकृष्ण तत्व आहे, पण या राधाराणीच्या पाठीमागं ते गुपचूप बसतं, ते काही बोलत नाही पुढे तिकडे. म्हणजे तुम्ही बाप बनवू शकता भगवंतांचे, भगवंतांना कंट्रोल करू शकता. तेच पुढे त्या दुसऱ्या लाईनमध्ये ते सांगितलेलं आहे की कुठल्याही देवाचं नियंत्रण श्रीकृष्णांवरती नाही. वायुदेवता, वरुण देवता, इंद्र देवता, चंद्र देवता, सूर्य देवता, कुठल्याही देवताचं नियंत्रण भगवंतांवरती नाही. भगवंतांच्या इशाऱ्यावर सगळे पळतात. हे चंद्र, तारे, सृष्टी सगळं पळतंय. कुणी भगवंताला कंट्रोल करू शकत नाही. पण एक व्यक्ती भगवंताला कंट्रोल करू शकते. कोण? भगवंतांचे परम भक्त. त्यांनी सांगितलं की भगवंताला पळावं लागतंय. मग श्रेष्ठ कोण आहे? मग तुम्ही भगवंत का बनू इच्छित आहे? आनंद भगवंताचा भक्त बनण्यामध्ये आनंद आहे. भगवंत का बनायचं आहे तुम्हाला? म्हणून प्रभुपाद म्हणायचे, भगवंताचे प्रेमी भक्त बना, राधाराणीसारखे भक्त बना, वसुदेव देवकीसारखे आईबाप बना भगवंताचे. ती संधी भगवंतांनी तुम्हाला दिलेली आहे. भक्ती करा, तपस्या करा, भगवंत बनायचा नाद करू नका. तर अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलेलं आहे की हा जो दुसरा श्लोक आहे, खाली पण सांगितले 5.37 ब्रह्मसंहितेमधला श्लोक आहे. आणि
त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, त्यात पण हे सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? आनंद चिन्मय रस प्रतिभात भाविताभी स्थाभिर्य एव निज रूपतया कलाभी गोलोक एव निवसत्य अखिलात्मभूतो गोविंदम आदि पुरुषम तमहं भजामी. त्या गोविंदाला मी भजतो, प्रणाम करतो. कुठे राहतो तो गोविंद? गोलोकामध्ये राहतो. हां, वैकुंठाची चर्चा तुम्ही ऐकली आत्तापर्यंत, पण भगवंत धामाची चर्चा कुठे आहे? भगवंत धामाचं दुसरं एक नाव आहे गोलोक. याची थोडी सविस्तर चर्चा आज करूया. हा गोलोक कुठे आहे नेमका? कुणी कुणी ऐकलं हे नाव अगोदर, गोलोक? बऱ्याच जणांनी ऐकलंय. या ब्रह्मांडामध्ये नाही म्हणत मी, या ब्रह्मांडाच्या बाहेर आध्यात्मिक जग आहे आणि तिकडे गोलोक नावाचं एक ठिकाण आहे जिकडे श्रीकृष्ण आणि राधा राहतात. तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला, राधाकृष्ण कुठे राहतात? वैकुंठात राहत नाहीत. वैकुंठामध्ये कोण राहतं? लक्ष्मीनारायण, विष्णू. विष्णू आणि लक्ष्मी वैकुंठामध्ये राहतात. आता वैकुंठ आणि गोलोकमधला फरक मी आज तुम्हाला सांगतो. साधा सरळ फरक आहे. वैकुंठ म्हणजे भगवंताचं ऑफिस आहे आणि गोलोक म्हणजे भगवंताचं घर आहे. घरामध्ये व्यक्ती घरी आला, लुंगी लावतो आणि त्याचं पोरगं म्हणतं, बाबा मला घोडा खेळायचं आहे. ती पोरगं त्याच्या पाटकोळीवर बसतंय, बाबानं लुंगी लावली, बनियनवर बाबा आहे आणि तो त्याला घोडा करतोय. घरामध्ये काय आहे का लाज वगैरे? काही लाजायचं नाही. पण तसं लुंगी घालून ऑफिसला जाता येतं का? नाही. मग ऑफिसला जाताना सूट बूट टाय लावून जावं लागतं आणि ऑफिसमध्ये जातं. तिकडं काय, ते मुलगा त्यांच्या शाळेत जरी शिकत असला तर तो वडिलांना सर म्हणतो, बाबा म्हणत नाही. ते झालं ऑफिस बाबांचं. ऑफिसचे नियम वेगळे, घरचे नियम वेगळे. तसं वैकुंठ भगवंताचं काय आहे? ऑफिस आहे, कार्यालय आहे. आणि गोलोक भगवंताचं घर आहे. मग तिकडं कुस्ती पण खेळतात, रासलीला पण खेळतात, तिकडं चोऱ्या पण होतात, तिकडे हास्यविनोद पण होतो. ऑफिसमध्ये स्ट्रिक्ट, चेष्टा मस्करी नाही. लक्षात आलं का? बायको जरी आली तरी काय म्हणणार? अहो नाही म्हणायचे रे, एक्सक्यूज मी सर. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे तिकडे थोडंसं प्रोफेशनल आहे. वैकुंठामध्ये वातावरण आहे. शंख चक्र गदा पद्म, फोटो दाखवला ना मग अशी भगवंताचा तुम्हाला प्रभूजीने, ते याच्यामध्येच आहे. तर भगवंतांचं रूप आहे शंख चक्र गदा पद्म. हे वैकुंठामधलं रूप आहे भगवंतांचं. आणि या वैकुंठामध्ये भगवंत काय करतात? तर जेव्हा तिकडे पोहोचतो, आपल्यालाही असं स्वरूप प्राप्त होतं वैकुंठामध्ये. आता भगवंतांच्या हे शंखचक्र गदा पद्म, जेव्हा एखादा व्यक्ती मुक्त होतो या संसारातनं, भगवंताचा भक्त होतो, तर वैकुंठामध्ये पोहोचतो. आपण सुद्धा पोहोचतो आणि पोहोचल्यानंतर आपल्यालाही असं स्वरूप प्राप्त होतं भगवंतासारखं. याला स्वरूपसिद्धी असं म्हटलेलं आहे. तर पण आपण भगवंत होत नाही. थोडा फरक राहतो. काय फरक राहतो? जरी आपण भगवंतासारखे 4 हात आपल्याला भेटतात आपण भक्त झाल्यानंतर, पण एक गोष्ट भेटत नाही. काय? कंठी कौस्तुभमणी विराजित. कंठामध्ये कौस्तुभमणी नसतो आपल्या. तुळशीहार गळा कासे पितांबर, या गोष्टी तिकडं नाही आहेत. दिसताय विष्णूसारखे दिसणार आपण, पण ह्या गोष्टी नाहीत आपल्याकडे. कौस्तुभमणी नाही, गळ्यात तुळशीचा हार नाही, पण दिसणार विष्णूसारखंच आपण. त्याला स्वरूपसिद्धी म्हटलेलं आहे. मग इथं गेल्यानंतर वैकुंठामध्ये एक कमतरता आहे थोडीशी. काय कमतरता आहे? की तिकडे असं प्रेमाचं आदानप्रदान जास्त नाही आहे. माधुर्य रसाची कमतरता आहे. तिथे ऐश्वर्य रस आहे. कसं मोठे मोठे महाल आहेत आणि वैकुंठामध्ये असं एक राजा राणीसारखं लक्ष्मीनारायण आहेत. लक्ष्मी अशी पाय दाबते भगवंताची, घाबरून सगळं असं प्रोफेशनल वातावरण आहे तिकडे. असं गोलोक वृंदावनसारखं वातावरण नाही आहे. मग गोलोक याच्या वरती एक लोक आहे, त्याचं नाव आहे गोलोक धाम की. त्या गोलोकामध्ये आतमध्ये एक वृंदावन नावाचं ठिकाण आहे, आतमध्ये द्वारका नावाचं ठिकाण आहे, आतमध्ये मथुरा आहे, मायापूर आहे, आतमध्ये पंढरपूर सुद्धा आहे त्या गोलोकमध्ये. लक्षात येते का तुमच्या? मी परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांना एक प्रश्न विचारला होता की महाराजजी, आपण जर पांडुरंगाचं भजन केलं तर कुठे जाणार? आपण विठ्ठलाचं भजन केलं तर कुठे जाणार? तर महाराज म्हटले, तुला कुठे जायचं आहे?
मी म्हटलं तेच तर विचारतो, म्हटलं मला कुठं जायचं आहे, पांडुरंगाचं काय नेमकं स्टेटस आहे सध्या, म्हणजे कसं म्हणायचं. महाराजांनी फार छान उत्तर दिलं. काही लोक विष्णू मानतात, विठ्ठलाला काय म्हणतात, अवतार आहे म्हणे विष्णूचा. जर जे पांडुरंगाला विष्णू स्वरूपामध्ये पूजा करत असतील तर मग ते जाणार वैकुंठामध्ये. आलं का लक्षात. जर तुम्ही पांडुरंगाला श्रीकृष्ण समजला, गोकुळावणी येता झाला, जसं तुकाराम महाराजांचा भाव जो आहे त्या भावानुसार, किंवा अनेक संतांचे वेगवेगळे भाव आहेत. तुम्ही जर पांडुरंगाला श्रीकृष्ण समजला आणि साधारण श्रीकृष्ण द्वारकेचे समजला तर द्वारका लोकामध्ये जाल, वरती द्वारका आहे. जर तुम्ही श्रीकृष्णाला वृंदावनचे समजला तर त्या वृंदावन लोकामध्ये जाल. त्याच श्रीकृष्णाला तुम्ही चैतन्य महाप्रभू समजला तर मायापूरमध्ये जाल. हे सगळे लोक वरती आहेत, त्या गोलोकच्या आतमध्ये आहेत हे सगळे. आणि तिकडं मग हास परिहास, हे विनोद, चर्चा, प्रेम, हे सगळं हे थोडं समजून घ्यायला पाहिजे आपण. गोलोक म्हणजे काय, कारण माहितीच नाही. कुठल्या गावाला जायचं माहीतच नाही, आणि बसलं गाडीमध्ये बसला आणि आला, असं थोडीच होतं. तर कालच एक भक्त मला पंढरपूरमध्ये गाठ पडले, गुजरातवरून आले ते, सातारचे आहेत ते. आणि त्यांना विचारलं, प्रभूजी अचानक तुम्ही कसं काय. नाही, मी चाललोच होतो म्हणे गुजरातला, बस स्टॉपला आलतो म्हणे, तिकडे जायचं होतं मला पुण्यावरून, पण बघितलं पंढरपूरची गाडी लागलेली आहे, बसलो म्हणे गाडीमध्ये, मी आलो म्हणे पंढरपूरला. बरं म्हटलं ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कुठं जायचं हे डेस्टिनेशन फिक्स पाहिजे ना, की मला बाबा कुठं जायचं माहीत पाहिजे मला, तर तुम्ही ती गाडी चॉईस करणार. झालं काय विषय की वैकुंठ आणि गोलोकमधला फरक, गोलोकामध्ये राधाकृष्ण 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 हे स्वरूप आहे भगवंताचं. अष्टदल वेष्टित कमल आहे, त्या कमळामध्ये राधाकृष्ण उभा आहेत, आणि गोपी आहेत, अष्टसखी आहेत, मंजरी आहेत, आणि सखा मंडळी आहेत, पेंदे मंडळी आहेत. पण या गोलोकमध्ये आणि आता जे वृंदावन आहे, जर आपण उत्तर प्रदेशमध्ये आपण ज्याने व्हिजिट केली, भेटलो, तर ते उत्तर प्रदेशमध्ये नाही, वेगळं नाही. ते वृंदावन आणि वरचं गोलोक वृंदावन वेगळं नाही, असं जीव गोस्वामींचं म्हणणं आहे. आणि त्या वृंदावनामध्ये या वृंदावनामध्ये काहीच फरक नाही. पण एक थोडा फरक आहे. काय फरक आहे मी तुम्हाला सांगतो. जीव गोस्वामी लिहित आहेत की आता जे वृंदावन आपण पाहिलं का, त्या वृंदावनामध्ये भगवंताचा जन्म होतो. ही लीला होते की नाही. गोकुळामध्ये भगवंत प्रकट होतात की नाही, मथुरेमध्ये प्रकट होतात, पण ते तेवढं तिकडं होत नाही. तिकडे शाश्वतच राधाकृष्ण आहे, जन्माचा काही प्रश्नच नाही ना. दुसरा, तिकडं वरती चोरी करत नाहीत भगवंत, माखन चोरी. तो आनंद घेण्यासाठी भगवंत खाली येतात. या वृंदावनामध्ये लोणी चोरायची जी लीला आहे ती वर नाही होत आहे, इथे होते. आणि तिसरं, ह्या ज्या गोपी आहेत, गवळणी आहेत ह्या वृंदावनामध्ये, हे कोण आहेत. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की भगवंत आहेत, भगवंतांना काय चांगलं शिकवायला हवं ना लोकांना. असं कसं काय शिकत, दुसऱ्याच्या परनारीबरोबर रात्री 12 वाजता जाऊन यमुनेच्या काठी रासलीला करतात भगवंत, नृत्य करतात, असले कसले भगवंत, असाही प्रश्न कधी कधी पडतो. पण जीव गोस्वामी वर्णन करतायत की खरं तर त्या गोपी काय दुसऱ्याच्या नाहीतच. कारण या गोपी कोण आहेत, या गवळणी कोण आहेत, तर या गवळणी आहेत खरं तर वर जे गोलोक वृंदावन आहे तिकडं भगवंताच्या पत्नी आहेत. या सगळ्या भगवंताच्या पत्नी आहेत. आणि मग आता काय करायचं आहे, आपल्याला आनंद प्रदान करायचा आहे, म्हणून भगवंतानी काय केलं, या जगामध्ये आले, ते या वृंदावनामध्ये प्रकट झाले. फक्त काय झालं आहे, ते आपल्याला आनंद प्रदान करण्यासाठी दाखवलं गेलं आहे. परकीय रस म्हणजे परस्त्रियांबरोबर भगवंतानी रासलीला केली, नृत्य केलं, हे दाखवलं गेलं आहे फक्त. पण खरं बघायला गेलं तर गोलोक वृंदावनामध्ये या सगळ्या स्त्रिया भगवंताच्या कोण आहेत, बायका आहेत, पत्न्या आहेत, वेगळं नाही आहे असं समजायला पण नाही पाहिजे. आणि फक्त ही लीला करणारी, एवढाच फरक आहे बरं का. इथल्या वृंदावनामध्ये आणि तिथल्या वृंदावनामध्ये एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही. तिकडेही सगळं आहे, राधा आहे, कृष्ण आहे, गोपी आहे, सगळं आहे. मला हे सांगायचं होतं मंडळीनो की आपण जेव्हा भगवंतांचं भजन करतो या ठिकाणी, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत की आपण काय करतो. तर या दुसऱ्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की गोलोक एव निवसत्य अखिलात्मभूतो,
या गोलोकामध्ये भगवान श्रीकृष्ण राहतात. तुम्हा लोकांना फरक लक्षात आलाय का? वैकुंठ म्हणजे काय, गोलोक म्हणजे काय? आता मी प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. समजा प्रभू रामचंद्र आहेत, तर प्रभू रामचंद्र यांच्या धामाचं नाव काय आहे? कोण सांगेल मला? साकेत धाम. लहान मुलांना असं माहिती आहे साकेत. हे साकेत म्हणजे काय आहे? गोलोक आहे की वैकुंठ आहे? वैकुंठ आहे. वैकुंठ म्हणजे वैकुंठामध्येही प्रकार आहेत. असे वैकुंठ किती आहेत? अनंत कोटी. असं नाही की दशावतार 24 अवतार म्हणजे 24च वैकुंठ आहेत. भगवंताचे अनंत अवतार आहेत. फक्त आपल्या ब्रह्मांडासाठी किंवा आपल्या अभ्यासाला 24 अवतार आहेत. जसं सिलेबस कसा असतो, एकदम वास्ट असतो. PhDचा भरपूर आहे, काय पण शिकायला. अ ब क पासून अल्फा बीटा गॅमा डेल्टापासून काय काय मोठी गणित काय काय काही पण आहे जगामध्ये शिकण्यासारखं. परंतु आपल्या अभ्यासाला काय आहे? आपल्या अभ्यासाला इतिहास फक्त आपल्याला शिवकालीन इतिहास आहे, फक्त तेवढाच आहे. जगाचा इतिहास फार मोठा आहे, पण आपली थोडी बुद्धिमत्ता नाही ना समजून घ्यायला, तेवढा वेळ पण नाही आपल्याकडे. तसंच सांगितलेलं आहे या ठिकाणी. लक्षात आलं का तुमच्या? की आपण भगवंताची वैकुंठ किती आहेत? मग अवतार किती झाले? अनंत अवतार भगवंताचे. फक्त राम, वराह, नरसिंह, वामन व परशुराम एवढंच नाही. भगवंताचे अनंत अवतार, अनंत लीला, अनंत गुण, अनंत धाम, सगळं अनंत आहे. अनंत शेष, अनंत काळापासून अनंत फणांनी अनंत भगवंताचं वर्णन करतायत तरी संपन्न झालंय, असं म्हणलेलं आहे. एवढं भगवंताचं वर्णन आहे. म्हणून वैकुंठ पण अनेक आहेत. प्रभू रामचंद्राचं धाम वेगळं आहे, नरसिंह भगवंताचं धाम वेगळं आहे. तिकडे नरसिंह भगवंत लक्ष्मी आहे, तिकडे सीताराम आहे, त्यांचं वेगळं आहे. तुम्ही रामाची भक्ती केली तर तुम्ही रामाच्या लोकाला जाणार. साकेत धाम की, त्याचं नाव साकेत. तुम्ही श्रीकृष्णांची भक्ती केली, गोलोक धामामध्ये जाणार. तुम्ही विष्णू मांडलं, विष्णूची लक्ष्मीनारायणची भक्ती केली, वैकुंठामध्ये जाणार. अशा प्रकारे हे समजून घ्यावं लागतं. तर मला लक्षात येते ना तुमच्या? हरे कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की या गोलोकधामामध्ये जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. गोलोकधामामध्ये कोण जाऊ शकतो? जो भगवंतांचा निस्सीम भक्त आहे तोच तिकडं पोचू शकतो. ऐऱ्यागऱ्यांना प्रवेश येथे पाहिजे, जातीचं पाहिजे, जातीवंत पाहिजे, तरच तो व्यक्ती भगवंता धामपर्यंत पोचू शकतो. किती अवघड प्रोसेस असेल हो, कारण भगवंताकडे पोचणं फार कठीण आहे. अनेक लोक ध्यानामध्ये गुंतलेले आहेत, काही लोक योगामध्ये गुंतलेले आहेत, म्हणजे प्राणायामच्या आधारे ते अष्टांग योगाच्या आधारे भगवंताला प्राप्त करू इच्छित आहेत. पण हा फार कठीण मार्ग आहे. भक्ती मार्ग कसा आहे? एकदम सोपा आहे. एक सत्संगला येताना काय करायचं? एक तुळशीचं पान घेऊन यायचं. जर त्यात प्रेम ओतलं तर श्रीकृष्ण प्रसन्न. आलं लक्षात तुमच्या? लक्षात येते का तुमच्या? किती सोपा मार्ग आहे. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हेची आस. साधा आणि सरळ मार्ग आहे हा. पण बाकीचा जो मार्ग आहे अष्टांग योग आणि बाकीचे, ते जरा असा आहे. कसं खायचं हो, कसं अवघड आहे. आणि कलियुगात तर फार अवघड आहे. म्हणून हा भक्ती मार्ग फार सोपा करून दिलेला आहे भगवंतानी. तर अशा प्रकारे आपण थोडंसं या गोष्टी पाहिल्या की सहजासहजी भगवंताला प्राप्त करणं महादेवांनाही शक्य नाही झालं, नारदांना सुद्धा शक्य झालं नाही. या दोन लीला आपण पाहिलेल्या आहेत. जसं तुम्हाला माहिती आहे, वृंदावनामध्ये नारद मुनी आले होते आणि नारदांना काय झालं, एक वेळ तुमचा भाव कसा आहे त्याच्यावर तुम्हाला दर्शन भेटतं. हे एक विषय आहे की कुठं जाणार तुम्ही. वृंदावनामध्ये नारद मुनी आल्यानंतर नारायण नारायण, आणि ते बघत होते की श्रीकृष्णांची सर्वात उच्च लीला रासलीला पाहायची म्हटले. मग आले गोवर्धनच्या पायथ्याला. त्यांना माहिती होतं वसंत पौर्णिमेला पौर्णिमेला काय होतं, भगवंताचा रास होतो. कुठे? गोवर्धनला. आणि शरद पौर्णिमेला कुठे रास होतो? वंशीवट, यमुनेच्या काठी. तर गोवर्धन पर्वताकडे गेले. गोवर्धन पर्वताकडे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की कुठं रासलीला चालू आहे, तिकडे गेले. आणि रात्रीची वेळ आहे.
मग त्यांनी तिकडे गेले आणि म्हणले मला पण आतमध्ये जायचं आहे म्हटले भगवंताचं ते रासलीला पाहायला, नृत्य पाहायला. त्या गोपी होत्या तिकडे सगळ्या. ते म्हणले नो जेंट्स, ओनली लेडीज. पण लेडीज असं नाही म्हणले ते म्हणले शुद्ध भक्त पाहिजे, शुद्ध भक्त. गोपी काय आहेत? गोपी भगवंत शुद्ध भक्त आहे. तिथं अडवलं नारदांना आणि त्या गोपींनी सांगितलं तुम्हाला जर इकडं यायचं असेल भगवंताचं नृत्य पाहायला तर म्हटले आधी शुद्ध व्हा. म्हटले तुम्ही गोपी भाव तुम्हाला धारण करावं लागेल म्हटले. नारद म्हणले मी तर शुद्धच आहे म्हटले, मी एवढा मोठा भक्त आहे म्हणले, हे चालत नाही म्हणले, तर गोपी बनावं लागतंय म्हणले. हां, तुम्ही जर वृंदावनला गेला आणि गोवर्धन पर्वताची परिक्रमा करायला गेला तर जिथं आपण परिक्रमा सुरू करतो थोडंसं अंतर पुढे गेलं की कुसुम सरोवर येतं, बरोबर आहे का? हां, त्या कुसुम सरोवराच्या या साईडला, इकडल्या साईडला, या साईडला आपण तर सरळ निघून जातो. एक कुंड आहे, नारद कुंड आहे. काय आहे? तर त्या ठिकाणी नारदजी बसलेले आहेत आणि नारद पंचरात्रचं लिखाण तिकडं केलेलं आहे नारदाने. तर या गोवर्धन पर्वताच्या पायथ्याला एक कुंड होतं. गोपींनी सांगितलं की तुम्ही काय करा, गोपी बनवून या. आणि कुंडामध्ये उडी मारली नारदाने. त्या कुंडामध्ये उडी मारली. आधी पुरुषाचा देह होता, तर जसं कुंडामध्ये उडी मारली नारदजी बाहेर आले. जसं चुनरी लेहंगा घालून सगळ्या गळ्यामध्ये वेणी वगैरे गजरा वगैरे लावलेला सगळा एक स्त्री रूपामध्ये बाहेर आले नारदजी. आणि मग ठुमके लावत लावत असं चालायला लागले. आणि मग गोपी म्हणल्या वा वा काय सुंदर गोपी आहे. त्याने म्हणले मग तिला प्रवेश दिला. त्याचं नावच पडलं नारदी गोपी. काय नाव पडलं? नारदांना सुद्धा रासलीलेमध्ये प्रवेश नाही. विचार करा, नारद तिन्ही लोकांमध्ये फिरतात, नारद तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करतात. वैकुंठामध्ये सुद्धा त्यांना असं कोणी अडवत नाही. असं आकाशमार्गाने फिरत राहतात. वैकुंठामध्ये जाऊन येतात, फिरून येतात सगळं. आणि तुम्हाला माहितीच आहे फोडणी टाकायचं काम त्यांच्याकडे आहेच. प्रत्येक ठिकाणी जाऊन वैकुंठात काय चाललंय, कुठे काय चाललंय, इकडे काय चाललंय, काय करायचं, सारखं त्यांचं काम चालू असतंय. द्वारकेमध्ये गेलते की तिकडे पण गेलते, तिकडे सहज प्रवेश मिळाला. मी काय वर्णन करतोय, ऐश्वर्य भाव होता ना तिकडं, माधुर्य भाव आणि ऐश्वर्य भाव. द्वारकेमध्ये नारदांना सहज प्रवेश मिळाला. नारद मुनी गेले द्वारकेमध्ये आणि त्यांना कुणीच अडवलं नाही. पहिल्या घरामध्ये गेले, त्यांनी बघितलं श्रीकृष्ण सत्यभामाबरोबर बसलेले आहेत. सत्यभामा प्रेमाने घास भरवत आहे श्रीकृष्णांना. वा 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 म्हटले. पण भगवंतांनी तर 16,108 लग्न केलेत. त्यांचा विचार होता दुसऱ्या घरात जाऊन थोडी फोडणी टाकायचा की तुमचं बघा काही प्रेम नाही, तिकडं बघा जे होतात त्यांच्या हातचं खातात, काय तर सांगायचं असेल त्यांना. दुसऱ्या घरात गेले, तिकडं रुक्मिणी बसलेली आहे, भगवंताचे पाय दाबते. अरे श्रीकृष्ण तर तिकडं होते, आत्ता जेवण करत होते, इथं कसं काय आले? काहीतरी चमत्कार केला असेल. तिसऱ्या घरात गेले, तिसऱ्या महलामध्ये गेले, श्रीकृष्ण तिथं बघितलं, तिथं जांबवती आहे, दुसरी बायको आहे भगवंताची. आणि ती काय करते, तिथं तिच्याबरोबर यज्ञाला बसले भगवंत, अग्निहोत्र करतायत तिकडे भगवंत बसून. अरे 3 कृष्ण. चौथ्या महलामध्ये गेले, तिकडं दुसरी बायको आहे भगवंताची. 16,108 महल होते. प्रत्येक महलामध्ये गेले, प्रत्येक ठिकाणी त्यांना श्रीकृष्ण दिसले. सांगायचा उद्देश आहे, 2 गोष्टी मला यातनं सांगायचा. एक तर सहजासहजी प्रवेश द्वारकेमध्ये भेटला भगवंताला, आलं लक्षात? कारण द्वारकेमध्ये वैकुंठाचा भाव आहे भगवंतांचा, आहे की नाही? इकडे राजा आहेत ना भगवंत, मग तिकडे सहज प्रवेश आहे द्वारकेमध्ये. पण वृंदावनामध्ये नाही नारदांना प्रवेश भेटला सहजसहजी, त्यांना गोपीच बनावं लागलं. आणि मग रासलीलेमध्ये प्रवेश भेटला श्रीकृष्णांची रासलीला पाहण्यासाठी. आणि नारद गेले तिकडं. दुसरी गोष्ट म्हणजे नारदांनी या ठिकाणी द्वारकेमध्ये हे सिद्ध होतं की श्रीकृष्ण काही करू शकतात. ते 16,000 लग्न करू शकतात, तर 16,000 रूपं पण बनवू शकतात. श्रीकृष्णाने तेवढे रूप बनवले, 16,108 रूप बनवले. आता आपल्याला शक्य आहे का सांगा बरं? आपण जर 2 लग्न केले तर 2 होऊ शकतो का आपण? नाही, 2 नाही, लग्न झाले अर्ध करते त्याला, अर्धा पाव करते त्याला, समजलं का? असं मी ऐकले. तर म्हणजे भगवंतानी 16,000 काय 32,000 रूप करू शकता भगवंत, डबल रूप करू शकता भगवंत. प्रत्येक बायकोला वाटतंय, पत्नीला वाटतंय भगवंतांच्या की प्रभूजी आमच्याबरोबरच आहेत, माझ्यावर किती प्रेम करतात, हे माझ्याबरोबरच आहेत, असंच प्रत्येकीला वाटतंय. प्रत्येकीला असं वाटतं.
हेच भगवंताची महत्ता आहे. म्हणून आपण भगवंत होऊ शकत, भगवंत भगवंत असतो, भगवंत भगवंत राहतो, भगवंत बनता येत नसतं. म्हणून भगवंत बनण्याच्या नादाला लागू नका, भगवंतांचा दास बनण्याच्या नादाला लागा. तरीच जन्मा यावे दास, तरीच जन्मा यावे आपण विठोबा व्हावे, असं कुठं लिहिलंय का हो? तरी सुद्धा आमच्या महाराष्ट्रात फार प्रचार आहे. हां, देव बनायचा फार नाद लागला लोकांना. आम्हाला देव बनायचं आहे, म्हणजे देव बनायचं आहे, आपणच देव आहे, तुम्ही पण देव, आम्ही पण देव, आणि सगळं देवच आहे, सगळं काही नाही, वेगळं काही नाही या जगात, असं म्हणतात लोक. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. त्या पांडुरंगाचं दास्यत्व स्वीकारण्यासाठी, भक्त बनण्यासाठी मनुष्य जीवन आहे. मनुष्य जीवनामध्ये आपण भगवंताची भक्ती करण्यासाठी केलेलं आहे. आणि हे जे शरीर भगवंताने आपल्याला दिलेलं आहे, हे शरीर कसं आहे, हे शरीर, एक उदाहरण मी तुम्हाला देतो, नेहमी लक्षात ठेवा. मोठमोठ्या MNC कंपनी असतात पुण्या, मुंबई, बेंगलोरला, की मल्टीनॅशनल कंपनी असतात. तिकडे मोठमोठे इंजिनियर लोक काम करतात, मोठमोठ्या पदावर असतात. मग आतमध्ये HR, CR काय, MR काय काय असतं ते, तर त्याच्यामध्ये ते काम करतात. मग जेव्हा तुम्ही तिथं मोठ्या पदावर जाता कंपनीमध्ये, मग तुमची फार गरज असते. 1 मिनिटसुद्धा तुम्हाला लेट येऊन जमत नाही. मग ट्रॉफिकमध्ये अडकला, कुठं काय कंटेनर बंद पडला, पुणे मुंबई महामार्गावरती 32 तास बंद पडला, असलं काही नाही. मग तुम्ही एवढे महत्त्वाची व्यक्ती आहे की तुम्हाला तिथं विमान पाठवायला पाहिजे, आणि नाहीतर हेलिकॉप्टर पाठवायला पाहिजे, आणि तुम्हाला घेऊन आलं पाहिजे. म्हणून ती कंपनी काय करते, मोठ्या मोठ्या कंपन्या काय करतात, की जी मोठी मोठी कंपनीच्या पदावरची लोकं आहेत ना, त्यांना अशा समस्या येऊ नये, वेळेच्या आधी त्यांनी कामावरती यावं, म्हणून बसनी या, लोकल ट्रेननी या, वेळ लागू शकतो ना, कधी पण काय पण होऊ शकतं. म्हणून त्यांना कंपनीच्या वतीने एक गाडी भेट दिली जाते, एक सेपरेट गाडी दिली जाते. आणि तुम्ही काय करा, एक ड्रायव्हर पण दिला जातो, एक ड्रायव्हर आणि एक गाडी दिली जाते. ती गाडी बरोबर तिथं दाराच्या पुढं उभा असते, आणि त्या गाडीमधून बसायचं आणि आपण कंपनीत डायरेक्ट यायचं, असा नियम असतो. विशेष पास सगळं त्या गाडीत, सगळं कंपनी, डिझेल पेट्रोल सगळं कंपनी भरते त्या गाडीचं. तुम्ही फक्त गाडीत बसायचं आहे, ड्रायव्हर पण कंपनीचा. समजलं का तुम्हाला? हां, मग तो ड्रायव्हर काय करतोय, तर गाडी स्वच्छ करतोय, रोज त्या गाडीला पुसतोय, आणि महाराज येत आहेत, साहेब गाडीमध्ये बसत आहेत, कंपनीला जात आहेत. मग गाडी कशासाठी दिली तुम्हाला? वेळेवर कंपनीमध्ये पोचण्यासाठी, जेणेकरून तुम्ही महत्त्वाची व्यक्ती आहे ना. पण झाला इश्यू असा मंडळीनो, की हे साहेबांनी काय केलं, या साहेबांनी खोटं कारण सांगितलं कंपनीमध्ये. काय, मी जरा आजारी आहे, मला सुट्टी द्या 2 दिवस, हां, असं त्यांनी कारण सांगितलं. आणि कंपनीने सुट्टी दिली त्यांना. ठीक आहे म्हणले, त्यांनी सिरियसली घेतलं थोडंसं, बाबा आहे आजारी तर असू द्या, सुट्टी देऊ याला. 2 दिवस सुट्टी घेतली, आणि याने काय केलं, कंपनीची गाडी, पेट्रोल डिझेल कंपनीचं, ड्रायव्हर कंपनीचा, गाडी कंपनीची, आणि हा याच्या प्रेयसीला घेऊन, गर्लफ्रेंडला घेऊन गेला गोव्याला फिरायला. गद्दारी केली की, कंपनीची गद्दारी केली की. तुला गाडी कशासाठी दिली होती? कंपनीचं काम करण्यासाठी तुला दिली होती. तू तुझ्या प्रेयसीला घेऊन, गर्लफ्रेंडला घेऊन गोव्याला गेलाय बीचवर फिरायला. अरे पट्ट्या. हां, मग कंपनीला जेव्हा हा मेसेज कळाला, तुझं स्टेटस बघून, आय लव्ह गोवा, तुझं काढतो इकडं गोवा ये इकडं, जसा तो आला इकडे कंपनीमध्ये आला, आणि कंपनीने सगळं सेव्ह केलं होतं रेकॉर्ड. आजारी होता वे बाळा, कायमची सुट्टी घे बरं का तू, दरे लेटर देऊन टाकलं त्याला, कायमची सुट्टी घे. आणि ती गाडी हिसकावून घेतली, ती गाडी हिसकावून घेतली. आता काय करणार, गाडी गेली, फुकटची गाडी होती. हां, थोडंफार ठीक आहे हो, काय थोडंफार पण नाही ठीक. कंपनीतनं घरी जाताना कुठंतरी थोडा वाकडा मार्ग करून तुमचं काहीतरी काम करून घरची मग गेला, ठीक आहे. थोडंफार कंपनीची गाडी वापरली तुम्ही, डायरेक्ट गोवा. हां, हे काही तुम्ही चांगलं नाही केलं. गाडी कंपनीची वापरली, कंपनीनं गाडी काढून आता बोंबला, नोकरीच गेली. मनुष्य जीवनसुद्धा मंडळीनो याच प्रकारे आहे. भगवंतानी सुंदर अशी गाडी दिलेली आहे, शरीर दिलेलं आहे. कशासाठी दिलेलं आहे? भजन करण्यासाठी भगवंतानी शरीर दिलेलं आहे. भगवंता दास बनण्यासाठी भगवंतानी शरीर दिलेलं आहे. सुंदर 2 हात आहेत, 2 पाय, 2 डोळे, नाक, सुंदर सगळं दिलेलं आहे भगवंतानी.
भगवंताचं भजन करण्यासाठी दिलेलं आहे, परंतु ही गाडी घेऊन आपण काय करतोय, भोग करण्यासाठी चाललेलं आहे गोव्याला. हे शरीर भोग करण्यासाठी नाही, हे शरीर भगवंताची सेवा करण्यासाठी आहे मंडळीनो. हे भगवंताने शरीर दिलेलं आहे, या गाडीचा उपयोग, या शरीराचा उपयोग भगवत धामाला जाण्यासाठी करायचा आहे, बीचवर जाण्यासाठी नाही. लक्षात येते का तुमच्या? हे शरीर भगवंतानी सेवा करण्यासाठी दिलेलं आहे, एक वाहन आहे. हे आत्मा आत बसलेला आहे, त्याला घेऊन भक्ती करायची, भजन करायचं, शुद्ध व्हायचं आणि जायचं. काही जण, बरेच लोक त्या गाडीची फार काळजी घेतात. कुठं काय लागू नये म्हणून त्याला व्यवस्थित बुलेट प्रूफ जॅकेट आणि बुलेट प्रूफ गाड्या आणि त्याच्यामध्ये काय 8-8, 9-9 काय हे लावलेले आहेत, एअर बॅग लावलेले आहेत. भरपूर काळजी करतायत गाडी हे होऊ नये ते होऊ नये म्हणून. आणि भरपूर काही जण मेकअप पण करतायत त्या गाडीला, गाडीवर काय धूळ बसू नये म्हणून भरपूर काय केलेलं आहे, मेकअप करतायत शरीराचा, सगळं काय करतायत. अरे पण भजन कधी करणार तू? हे शरीर शृंगार करण्यासाठी नाही, हे शरीर काय दारू पिण्यासाठी नाही, हे शरीर मांस खाण्यासाठी नाही, हे शरीर कुठंतरी वरातीत नाचण्यासाठी नाही. हे शरीर कशासाठी दिले भगवंतानी? हे शरीर दिलेला, या शरीराचा वापर करून, या गाडीचा वापर करून मुक्काम पोस्ट वैकुंठ गोलोक तिकडं पोचण्यासाठी आपल्याला ही गाडी दिलेली आहे. हां, तर या गाडीचं सगळं वाट लावून टाकली तुम्ही लोकांनी. कोण दारू पितंय, कोणी सिगारेट ओढतंय, कोणी मांस खातंय, कोणी काय करतंय, कोणी भोग करतंय. हे सगळ्या गाडीची वाट लावून खटारा करून टाकली आहे गाडीला सगळे. हां, हे भगवंतानी कशाला दिले हे शरीर? भगवंतानी त्यांच्याकडे याला शरीर दिलं होतं, पण आपण इकडं संसारामध्ये इकडे या शरीराला काय काय कामं लावलेत पहा, विचार करा या गोष्टीवरती. आणि मग काय होईल? जेव्हा अंतसमय येईल त्यावेळेला सगळं बघितलं जाईल, रेकॉर्ड. कुठल्या बीचवर गेला होता, हां, शरीर भगवंताचं वापरलं कुठं? भोग करण्यासाठी. काय ठीक आहे, भगवंत काय म्हणतायत? भगवंत म्हणतायत, एकदा संधी दिली होती तुला, पाहिलं होतं आम्ही, तू गद्दारी केलीस माझ्याशी, शरीर भजन करायला दिलं होतं तुला, तू भोग केलास ना, नो मोर चान्स. आता पुन्हा तुला शरीर नाही. आता घे कुत्र्याचं, घे गाढवाचं, घे डुकराचं. समजलं का तुम्हाला? तुला हे शरीर दिलं तर कशासाठी? मी भजन करण्यासाठी. तू केलं काय? भोग. एवढी तुला एन्जॉय करायचं होतं ना, लेट अस एन्जॉय. हां, तिकडे काहीच नाही, मग तिकडे काही नियमच नाहीत. हां, बिकम अ डॉग, कॅट, हॉर्स, काय बनायचं ते बघा तुम्ही. तुम्ही तिकडे काय बनायचं ते बना. आणि मग तुम्ही कुत्री मांजरं बनलं की तिकडे नियमच नाहीत. हां, कुठल्या बीचवर जावा तुम्हाला कोण काही म्हणणार नाही, कुठं पार्टीला जावा तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही. हां, कुठेही जावा तुम्ही, कुठेही चाटायला जावा, लग्नात उष्ट चाटायला जावा, कोण काय म्हणणार नाही. कुठेही जावा तुम्ही, पुन्हा संधी नाही. भगवंत ते गाडी काढून घेतात, ते शरीर काढून घेतात. ही मनुष्यरूपी गाडी पुन्हा भेटणार नाही. भगवंतानी फुल करून दिले, डिझेल बिजेल टाकून दिले सगळं, तुम्ही दुसरीकडे पळवताय गाडी. लक्षात ठेवा. हां, बघा आज संख्या किती कमी आहे, निम्मीच लोक आहेत आज. गाडी कुठं पळायला लागली तुमची? हां, ठीक आहे ना, इलेक्शन आहे, मतदान आहे, या गोष्टी वेगळ्या आहेत. काही काही लोक तर दर्शनालाच आले नाहीत, महिना झालं आपल्याकडले. कसं करायचं त्यांचं? मग गाडी घेऊन कुठं पळताय तुम्ही? भगवंतानी भजन करण्यासाठी, सत्संगासाठी शरीर दिलेलं आहे ना. तिकडं दुनियादारी करा ना आठवडाभर. तुम्हाला कोणी काय म्हटलंय? शनिवारी 2 तास काढा ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आठवडाभर तिकडं गाडी खरखाटात नेताय की तिकडं बीचवर, पण 2 तास तुम्हाला आठवड्यातनं इकडे येता येत नाही. लग्न आहे, तीन हळदी आहे, त्यान कुणाचं काय आहे, आणि इलेक्शन आहे. काय करणार आहे? इलेक्शन आलं काय, गेलं काय, निवडून आला काय, पडलं काय, तुम्हाला काय भेटणार आहे? तुम्हाला भेटणार आहे गाढवाचं शरीर आणि कुत्र्याचं शरीर नेक्स्ट लाईफमध्ये. दुसरं काही भेटणार नाही तुम्हाला. कारण गाडी भगवंताने कशासाठी दिली? शरीर हे कशासाठी दिलंय भगवंताने? भजन करण्यासाठी. अन्य कोणताही त्याचा उपयोग नाही, नाही 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 नाही. त्याचा कोणताही उपयोग नाही आहे शरीराचा. केवळ भगवंताचं भजन करण्यासाठी भगवंताने हे शरीर दिलेलं आहे. तुम्ही जर हे शरीर दुसऱ्या कामाला लावत असाल, सांसारिक भोग करण्यासाठी, 100% हे शरीर काढून घेतलं जाईल आणि दुसरं शरीर दिलं जाईल. खटारा गाडी दिली जाईल, खटारा गाडी. लोकलने प्रवास करायचा नंतर धक्क खात खात. समजलं का? मुंबईमध्ये पाहिजे का लोकल तुम्ही? काय परिस्थिती असते? भयानक परिस्थिती आहे.
मग करा, भाड्याच्या गाडीने प्रवास करा, लोकल गाड्याने प्रवास करा. स्पेशल गाडी नाही भेटणार तुम्हाला. स्पेशल गाडी दिली होती, तुम्ही त्याचा वापर नीट नाही केला. मग सरकारने बघितलं, आता ती गाडी काढून घेतली. आता खटारा गाडी भेटणार आहे तुम्हाला, कुत्र्याची आणि मांजराचं शरीर भेटणार आहे. घ्या मग आता काय करायचं. म्हणून साधकाने सावधान व्हायला पाहिजे की पुन्हा जन्म नाही. भरपूर भजन करा, भगवंताने दिलेल्या नियमाचं पालन करा आणि लवकरात लवकर आपल्या घरी आपले आई वडील विठाई विठोबा वाट बघतायत तिकडे आपल्याला माघारी जायचं आहे. हे मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. इथं अडकायचं नाही. अशा प्रकारे सुंदर असं विवेचन या आजच्या श्लोकामध्ये केलेलं आहे मंत्र 4 मध्ये. तर अशा प्रकारे हा 4था मंत्र संपलेला या ठिकाणी आणि पुढच्या वेळेला 5वा मंत्र होईल. हरे